आपल्याला म्हणजे निवडणूक भाजपाशी विश्लेषणाच्या लग्न लावून निमित्ताने पुढे काँग्रेससोबत जायचंय. पळून आपण गेलेले लोक पटकन आहेत. या सगळ्या चर्चेतला जो महत्वाचा भाग आहे तो घेऊन पुढे जाऊ. आकडेवारी दरम्यान टीव्ही स्क्रीनच्या वरच्या आणि खालच्या भागामध्ये टप्प्याटप्प्याने येत राहील ते आपण पाहूयात. मला एक मकरंद मुळेंकडून मिनिटभरामध्ये यावरचं विश्लेषण लागेल. आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचारासाठी उतरलेले होते. ही मिनी विधानसभा आहे, ही गांभीर्यानं घ्यायला हवी, कारण नगरसेवक निवडून येतील, ते भविष्यामध्ये आमदाराला निवडून आणायला मदत करतील, आमदार निवडून आले तर मुख्यमंत्री होता येईल, हे प्रत्येकाला ठाऊक असतं, ज्याला ज्याला मुख्यमंत्री व्हायचंय त्याला. मग असं असताना जे दोन ठाकरे बंधू मुंबईमध्ये गळ्यात गळे घालून फिरतात, लग्नात जातात, बारशाला जातात, कार्यक्रमांमध्ये जातात, मराठी भाषेच्या आंदोलनात जातात, ते या प्रचारातच दिसले नाहीत. मकरंद मुळे, मग यानंतर जो निकाल येईल त्यावेळेला ईव्हीएमचं कारण द्यायचं का? असं आहे की मुळातच भारतीय जनता पार्टी आणि उर्वरित महायुतीतले दोन पक्ष यांनी निवडणूक अतिशय गंभीरपणे घेतली, कारण पुढच्या महानगरपालिकांच्या निवडणुका त्यांना दिसत होता. दुसरं, महायुती आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातल्या राजकारणातलं आपलं स्थान अधिकाधिक भक्कम पुढच्या टप्प्यात करत जायचंय. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकूण महाराष्ट्रावरच्या राजकारणाची आपली पकड अधिक मजबूत करून राजकारणातलंही, राज्यातल्या राजकारणातले आणि पक्षातलंही स्थान अधिक भक्कम करून घ्यायचं आहे. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक गंभीरपणे बघितली. त्या त्या ठिकाणचे स्थानिक मुद्दे या निवडणुकीत चर्चेला आणणे अपेक्षित होते, ते काही ठिकाणी प्रयत्न झालेले आहेत. शेवटी एकीकडे नगरपालिकांच्या म्हणजे स्थानिक प्रश्नांवरच्या निवडणुका असल्या तरी आपल्याकडे भावनेचं राजकारण हे अधिक आता प्रभावी झालेलं आहे. पण तुम्ही जो नेमका प्रश्न विचारलाय की पुढे काय निकाल लागल्यावर वोट चोरी आणि ईव्हीएम का, तर एखाद्या वेळेस अशा गोष्टी चालतात. परत परत हेच जर केलं तर लोकच मतदार प्रश्न विचारतील. आपण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, 2019च्या निवडणुकांपासून म्हणजे लोकसभेचे निकाल लागले तिथपासून विरोधी पक्षांनी मतदारांवर टीका करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आपल्या विरोधकांवर, राजकीय पक्षांवर टीका करणं स्वाभाविक आहे, पण मतदारांवर टीका करणं सुरू केलेली. आणि त्यामुळेच म्हणजे भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला मतदार कोण गोळा करून देत आहे, तर महाविकास आघाडी किंवा त्यांचे विरोधक मतदार गोळा करून देत आहे. एका मर्यादेपर्यंत ते आरोप मान्य असतात, त्याची चर्चा होते, त्या नव्या आरोपाचं नाविन्यही टिकतं. पण तेच करत बसलात म्हणून तुमची जी काही तुम्ही प्रचाराला गेलेला नाही आहात किंवा तुमच्या सुसूत्रता देता किंवा कुठलीही अन्य काही अगदी मकरंद मुळे चर्चेला अत्यंत वेगवान रीतीने आपल्याला सगळ्यांना पुढे न्यायचं आहे. आणि